हॅलो गाईज, तर मी ऋषाली आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज मी तुमच्यासोबत चिकन ग्रेव्हीची एक खूप इझी आणि क्विक अशी रेसिपी शेअर करते. पहिलं ते चिकन घेतलं, स्वच्छ धुवून त्याला दही, लाल तिखट, मीठ, हळद हे लावून थोडंसं मॅरिनेट करून घेतलं. आणि मग त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि लसूण टाकला आणि त्याच्यावर तुम्ही कांदा टाकला आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. आणि मग त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली मी थोडीशी. जास्त तिखट नव्हती पण मिरची थोडी कमी होती त्याच्यामध्ये. आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आणि मी ह्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कांदा हे एकत्र मिक्सरला वाटून घेतलेलं आणि ते लावलेलं, कारण की मला थोडंसं असं थिक ग्रेव्ही हवी होती म्हणून मी हे त्याच्यामध्ये टाकलेलं. त्यानंतर हे छान असं फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे कांद्याचा थोडासा कच्चा असतं ते स्मेल निघून जाईल तोपर्यंत. मग असं फ्राय झालं की ह्याचा कलर असा चेंज होतो, म्हणजे असं गोल्डन ब्राउनिश होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला आणि थोडं मीठ टाकायचं आणि ह्याचं प्रमाण म्हणजे तुम्हाला किती स्पायसीनेस हवं आहे त्यानुसार ठेवायचं, कारण की आपण चिकनमध्ये सुद्धा तिखट आणि टाकलेलं आहे. मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते ठेवायचं आणि चिकनला पहिले त्याच्या स्वतःच्या स्टीममध्येच म्हणजे वाफेवरती शिजवायचं. आणि बाजूलाच एका भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी बॉईल करत ठेवलेलं आहे, जेणेकरून मी नंतर ह्याच्यात टाकेल. मग ह्याला असं छान तेल सुटतं चिकनला थोडंसं शिजल्यानंतर. मग त्यानंतर आपल्याला म्हणजे ग्रेव्हीचा जेवढा थिकनेस हवा आहे किंवा जेवढी ग्रेव्ही हवी आहे आपल्याला त्यानुसार आपण त्याच्यामध्ये जे आपण बॉईल केलेलं पाणी ते टाकायचं. आणि मग छान ते पाणी टाकल्यानंतर एक असं व्यवस्थित असा बॉईल येऊ द्यायचा, म्हणजे 5-10 मिनटामध्ये तसं छान बॉईल येऊन जातो आणि चिकन रेडी होऊन जातं. मग वरतून कोथिंबीरने गार्निश करून सर्व करायचं आणि चवीला खूप सुंदर लागतं. तुम्हीसुद्धा ही इझी आणि क्विकवाली रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.